आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक गोंधळ कायम असतो. म्हणजे मनात एक असतं, आपण बोलतो दुसरंच आणि करतो तर तिसरंच काहीतरी. हा जो ताण आहे, ही जी चिडचिड आहे, ती आपण सगळेच अनुभवतो. पण विचार करा, यावर जर 350 वर्षांपूर्वीच समर्थ रामदास स्वामींनी एक साधा 3 स्टेपचा फॉर्म्युला दिला असेल तर. आज आपण त्यांच्या मनाचे श्लोकमधल्या अशाच एका श्लोकाचा जरा धांडोळा घेऊया. तो श्लोक आहे, प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. चला तर मग बघूया, हा फॉर्म्युला आजच्या काळातही किती प्रभावी ठरू शकतो. खरं तर तुम्ही फॉर्म्युला हा शब्द वापरलात ना, तो अगदी योग्य आहे. कारण हा काही फक्त धार्मिक उपदेश नाहीये. हे एक काय म्हणतात त्याला, एक सायकोलॉजिकल टूलकिट आहे. विचार, वाणी आणि त्यातून घडणारी कृती यांचं नातं किती घट्ट आहे, हे समर्थ इथे अधोरेखित करतात. म्हणजे हा एक प्रकारे 17व्या शतकातला माइंडफुलनेसचा धडाच आहे. बरोबर. आणि यात मला प्रभाते म्हणजे सकाळच्या वेळी हा शब्द खूप महत्वाचा वाटतो. दिवसाची सुरुवातच का इतकी महत्वाची मानली आहे? म्हणजे दुपारच्या जेवणानंतर विचार शुद्ध ठेवले तर नाही का चालणार? नाही, प्रश्न खूपच छान आहे. याचं कारण असं आहे की सकाळची वेळ ही आपल्या मनाची प्रोग्रामिंग करण्याची वेळ असते. दिवसाभरातल्या हजारो गोष्टी आपल्यावर आदळण्याआधी मनाला एक सकारात्मक दिशा देण्याची ही संधी असते. आणि इथे राम म्हणजे केवळ देव नाही, तर एक पॉझिटिव्ह ऊर्जा, एक चांगलं ध्येय. त्या ऊर्जेच्या चिंतनाने सुरुवात केली की दिवसभरासाठी एक प्रकारची मानसिक ढाल तयार होते. पण हे ऐकायला सोपं वाटतं. प्रत्यक्षात आणणं खूप अवघड आहे. आजकाल सकाळी डोळे उघडले उघडल्या हातात मोबाईल येतो की नाही, सोशल मीडिया, बातम्या या सगळ्या भडीमारात मनीराम चिंतित जावा हे कसं शक्य आहे? हे खरंच प्रॅक्टिकल आहे का? उलट आजच्या काळात याची गरज जास्त आहे. आणि समर्थांनी पुढच्याच ओळीत त्याचा मार्ग दिलाय, पुढे वैखरी राम आदी वदावा. याचा सरळ अर्थ आहे, जे मनात घोळवलं तेच बोला. गंमत अशी आहे की जेव्हा आपले विचार आणि बोलणं यात तफावत असते, तेव्हा एक आंतरिक संघर्ष निर्माण होतो, एक मानसिक ताण. आधुनिक मानसशास्त्र यालाच कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणतं. समर्थ आपल्याला हेच सांगतायत की हा ताण टाळायचा असेल तर विचार आणि वाणीत एकवाक्यता ठेवा. ही एक प्रकारची मेंटल हायजीन आहे. वा, म्हणजे हा फक्त खरं बोलण्याचा सल्ला नाही. तर मानसिक शांतता मिळवण्याचा हा एक उपाय आहे. मी या दृष्टिकोनातून कधी पाहिलंच नव्हतं याकडे. म्हणजे विचार आणि वाणी यांना एका रेषेत आणणं ही एक जाणीवपूर्वक करायची प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच तिसरी ओळ येते, सदाचार हा थोर सांडून येतो. हा सदाचार म्हणजे काही कर्मकांडांची यादी नाही, तर विचार आणि वाणी यांच्यातली एकवाक्यता सातत्याने टिकवून ठेवण्याचा सराव. हीच खरी तपश्चर्या आहे. हाच तो महान गुण आहे जो कधी सोडू नये. म्हणजे बघा, एखादी हाय स्टेक कॉर्पोरेट मीटिंग असते. तिथे जो माणूस विचार न करता बोलतो, त्याचं महत्त्व कमी होतं. पण जो आधी मनात विचार पक्का करतो आणि मग नेमकेपणाने बोलतो, त्याच्या शब्दाला वजन येतं. हाच तो सदाचार जो त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. बरोबर. म्हणजे आतून आणि बाहेरून एकच असणं, ही एक प्रकारची इंटिग्रिटी आहे. ठीक आहे, मग या सगळ्या आंतरिक साधनेचा काही बाह्य परिणाम होतो का? म्हणजे जगाला याची काही दखल घ्यावीशी वाटते का? मला वाटतं शेवटची ओळ याचबद्दल बोलतीये. नक्कीच. जनीन तोची तो मानवी धन्य होतो. इथे धन्य होण्याचा अर्थ केवळ प्रसिद्धी किंवा पैसा नाहीये, तर अशी व्यक्ती जगात विश्वासार्ह आणि आदरणीय ठरते. ज्या माणसाचे विचार आणि बोलणं यात प्रामाणिकपणा आहे, त्याच्यावर लोक सहज विश्वास ठेवतात. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्याला आतून एक समाधान मिळतं, एक स्थैर्य मिळतं. बाहेरच्या जगात कितीही गोंधळ असला तरी आतून तो शांत असतो. हीच खरी धन्यता. थोडक्यात सांगायचं तर, समर्थांनी आपल्याला एका श्लोकातून आयुष्य बदलणारा एक साधं क्रम दिलाय. आधी सकाळी उठून आपले विचार सकारात्मक दिशेला लावा, मग दिवसभर त्या विचारांशी प्रामाणिक राहून बोला आणि हाच प्रामाणिकपणा तुमचा स्थायी भाव बनवा. आणि यातून मिळणारी मनशांती आणि जगात मिळणारा आदर हे त्याचं नैसर्गिक फळ आहे. अगदी. पण ज्यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो. या श्लोकात समर्थांनी विचार म्हणजे मन आणि वाणी म्हणजे वैखरी यावर भर दिला आहे. पण कृतीबद्दल ते थेट काही बोलत नाहीत. मग कृतीचं काय?
कदाचित त्यांना असं तर सुचवायचं नसेल की ज्याचे विचार आणि बोलणं इतकं शुद्ध आणि एका रेषेत आहे त्याची कृती आपोआपच योग्य मार्गावर येते, ती चुकीची असूच शकत नाही. हा मुद्दा निश्चितच विचार करण्यासारखा आहे.